तर मित्रांनो, आज आपली सोयाबीन आणि तुरीची जी आहे ती टोकन चालू आहे. तर कसं नियोजन केलं सोयाबीन अधिक तुरीचं आंतरपिकाचं, तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहे. मित्रांनो बघा, आज आपली सोयाबीन आणि तुरीची जी आहे ती टोकन पद्धतीने नियोजन चालू आहे. अशा प्रकारे आपण नियोजन केले. तर कसं नियोजन केलं आहे याच्यामध्ये तुम्ही जर असं आंतरपीक ठेवताल सोयाबीन अधिक तुरीचं, तर तुम्हाला सोयाबीनमध्ये सुद्धा 8 ते 10 क्विंटल उत्पादन होणार आहे आणि तुरीचं 10 ते 12 क्विंटल उत्पादन होणार आहे. तर फायदेशीर पद्धत आहे. तुम्ही ह्याप्रमाणे नियोजन ह्या वर्षी नक्की करू शकता. तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ मिळतील. तर नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्री सरकार. तर बघा मित्रांनो, मागच्या 15 दिवसाखालीच आपण बेड काढले होते आणि आता तुरीचं आणि सोयाबीनची लागवड चालू आहे. मजुराच्या सहाय्याने आपण तुरीची लागवड करतो आणि टोकन मशीनच्या सहाय्याने आपण सोयाबीनची लागवड करतो. तर लागवडीचं नियोजन कसं ठेवले ते बघा. सलग 4.5 फुटाचे आपण बेड काढले. ह्याचं नियोजन तर तुम्हाला मी आपल्या चॅनलवर टाकलेले व्हिडिओ कसे काढायचे. तर सलग 4.5 फुटाचे बेड काढल्यानंतर टोकन मशीनने आपण मध्ये सोयाबीन टोकन करणार आहे. तर बाजूची जी 2 बेड आहेत त्याच्यावर तुरीची लागवड केली, सिंगल ओळ एका बेडवर. तर बघा, तूर लागवड करताना आपण काय केले, बेडच्या सेंटरला तुरीची लागवड केली. 2 रोपातलं अंतर ठेवले आपण 1.25 फूट, कुठं 1 फूट, कुठं 1.5 फूट असं अंतर ठेवले. आणि परत पलीकडचा बेड एक तुरीचा लागवड केला, म्हणजे 2 बेड तुरीचे, हा बेडमधला सोयाबीनचा, परत पलीकडचे 2 बेड जे आहेत तर तुरीचे. तर अशी लागवड केल्यामुळे काय झालं, मध्ये 9 फुटाचं अंतर राहिलं, तुरीला हवा खेळती राहिला, आंतरपीकसुद्धा सोयाबीनचं आलं. आणि काही भागामध्ये शेतकरी कसं नियोजन करतात, एक ह्या बेडवर तूर लावली, मधलं बेड सोयाबीन, परत पलीकडच्या बेडवर तूर लावली. तर ह्याच्यामध्ये काय होतं, अंतर खूप जास्त होतं आणि उत्पादन त्यामध्ये सुद्धा चांगलं येतं. पण ह्या नियोजनमध्ये कमी खर्चामध्ये उत्पादन आपल्याला जास्त मिळतं. त्याचं कारण काय की एकरी झाडाची संख्यासुद्धा आपल्याला तुरीची मेंटेन होते, मध्ये 9 फुटाचा पट्टा हवा खेळती राहते आणि सोयाबीनसुद्धा आपल्याला चांगले. बघा, कुठलंही नियोजन तुम्ही आंतरपीक घेत असताना तूर अधिक सोयाबीनचं, तर आपलं मुख्य पीक हे तूर आहे. तर मग तुरीच्या झाडाची संख्या ही आपल्याला मेंटेन करता आली पाहिजे आणि सोयाबीनची जास्त झाली नाही पाहिजे. त्यामुळे शेतकरी बंधूंनो काय करतात बऱ्याच वेळेस नियोजन चूक करताना, की एका बेडवर सोयाबीनच्या 3 काकऱ्या घेणार, चिटकूनच बाजूला तुरीची 1 घेणार किंवा एका बेडवर तुरीच्या 2 लावणार. अशा प्रकारचं नियोजन केल्यावर उत्पादन येत नाही. तुम्हाला अशीच पद्धत वापरावी लागणार आहे. 2 बेड सलग जे आहे तर तुरीचे काढायचे, पट्टा पद्धत ज्याला किंवा जोडोळ पद्धत म्हणतात, त्याच्यावर सिंगल लाईन तुरीची टोकायची. एका जागेवर तुम्ही 2 बी जे आहे तर तुरीच्या टोकायचे. 2 रोपातलं किंवा बियातलं अंतर आपल्याला कमीत कमी 1 फूट ठेवा. तुम्ही जास्त अंतर 1.25 फूट 1.5 फूट ठेवू शकता. तर असं नियोजन करायचं. आणि सोयाबीनची तुम्ही टोकन मशीनने करायचं. ह्या 2 दातातलं अंतर आमचं जवळपास 5.5 इंच आहे. तर एका जागेवर 2 बी 1 बी असं पडते सोयाबीनचं. आता टोकन पद्धतीमध्ये तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगितल्या. बाकी वाण निवड कसं करायचं, तर बघा, आम्ही 992 किडेस 992 ह्याच वाणाची निवड करतो टोकन पद्धतीला. आणि ह्या वाणासारखा जबरदस्त उतार मला इतर कोणत्याही वाणामध्ये आला नाही आणि येतही नाही. मध्यम कालावधीचं वाण आहे, 100 दिवसामध्ये येतं. आणि रोगास काही जणांचं म्हणणं आहे की बळी पडतं येलो मोजॅकला, पण असं काय नाही मित्रांनो. तुम्ही जर व्यवस्थित बीज प्रक्रिया केली आणि फवारणी व्यवस्थापन जर केलं तर ह्याला येलो मोजॅक येतो, पण एकदम कमी प्रमाणामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये येतो. ज्यावेळेस आपलं सोयाबीन 70 दिवसाचं होतं त्यावेळेस कुठंतरी ह्याच्यावर येलो मोजॅक दिसा लागतो. सुरुवातीपासून दिसत नाही, तुम्ही जर नीट काळजी घेतली तर. हे मित्रांनो वाण आपण सोयाबीनसाठी निवडले. आणि तुरीचं काय केलं, पांढऱ्या तुरीचं BDN 711 हे वाण निवडले. फक्त 150 दिवसामध्ये येतं आणि हे सोयाबीन आपलं 100 दिवसामध्ये येतं. अशा प्रकारचं नियोजन केलं. आता ह्याला खत व्यवस्थापन केले का नाही, तर आपण अजिबात अजून खत टाकलं नाही. ह्या वर्षी पाऊस काळ कमी. आता तूर उगवून आल्यानंतर चांगला पाऊस जर झाला तर आपण 25 दिवसानंतर 20 दिवसानंतर खताचा डोस ह्याला देणार आहेत. आणि सोयाबीनला आता बीज प्रक्रिया आपण केलेली तुम्ही बघत असाल ह्याच्यामध्ये. हे बघा, ही अशी बीज प्रक्रिया आपण सोयाबीनची केली. याला थायमेक्टोझॉन कीटकनाशक लावले, त्याच्यानंतर बुरशीनाशक ट्रायकोडर्मा लावले आणि त्याच्यानंतर ह्याला जैविक खत महाबीजचं महाजैविक दिले. तर हे कशामुळे बीज प्रक्रिया केली, तर बघा, थायमेक्टोझॉनमुळे आपल्या सोयाबीनला पुढील महिनाभरापर्यंत कोणत्या प्रकारचे कीटक येणार नाहीत. पांढरी माशी, मावा, तुडतोडा असेल, खोडकिडा असेल, हे रोग होणार नाहीत आणि सोयाबीन निरोगी राहील. त्यानंतर दुसरी ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया काय केली, मूळकूज, मूळसड, बुरशीजन्य जे पण रोग येतात त्याचं नियंत्रण करायचं काम हे करतं. आणि लास्टला आपण महाजैविकची केली, कारण की खतं आपण देणार नाहीत, डायरेक्ट बियाणालाच महाजैविकचे खत दिले. त्यामुळे नत्र, स्फुर्द आणि पाल अशाला उपलब्ध करून देणारे जीवाणू उपलब्ध होतात मातीतले. तर अशा प्रकारे नियोजन करायचं. तुरीला सुद्धा मी ही सेम बीज प्रक्रिया केलेली, तुम्ही सुद्धा असंच करायचं. आता तुम्हाला खताचं नियोजन सांगितलं, बीज प्रक्रिया सांगितली, वाण निवड कसं करायचं ते सांगितलं, लागवड पद्धत सुद्धा सांगितली तुम्हाला. आता महत्त्वाचा विषय ते की तण व्यवस्थापन. आता तुम्ही बघत असताल की ह्याच्यामध्ये मागच्या वर्षीचा कापूस सगळा उगवून आलेला आहे. 2-2 पानावर जो आहे तो कापूस आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी गवत दिसते. तर ह्याच्यावर नियोजन काय करायचं, तूर आणि सोयाबीन जर तुम्ही आंतरपीक घेत असाल तर स्ट्रॉंग आर्म आपल्याला जमतं.
स्ट्रॉंग आर्मची 12.4 ग्रॅमची जी बुडी ती तुम्हाला 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायची आणि 1 एकरला फवारणी घ्यायची, किंवा तुम्ही पेंडिमिथिलिन सगळ्यात सुरक्षित पर्याय. म्हणजे शिफारस किंवा लेबल क्लेम हे पेंडिमिथिलिन, पण काही भागामध्ये शेतकरी स्ट्रॉंग आर्मसुद्धा वापरतात, काही होत नाही. फक्त 1 एकरचा डोस तुम्हाला 1.25 एकरला वापरायचा, असं नियोजन करायचं आहे स्ट्रॉंग आर्मचं. तर आम्ही आता स्ट्रॉंग आर्मची ह्याच्यावर फवारणी घेणार आहेत आणि सोबत काय करणार आहे तर राऊंडअप मिक्स करणार ह्याच्यामध्ये. हे 2 पानाचं तण मुळासहित जळून जावं उगून आलेलं. 50 ml किंवा 100 ml प्रतिपंपाला तुम्ही राऊंडअप मिक्स करू शकतात. असं सुंदर नियोजन जर बेडवर केलं तर खरंच तुम्हाला सांगतो की सोयाबीनचं सुद्धा उत्पादन आपल्याला 8 क्विंटल कुठंच गेलं नाही ह्या पद्धतीमध्ये. आणि तुरीचं मात्र उत्पादन जबरदस्त होणार आहे. 12 क्विंटलपेक्षाही तुमचं जर जमीन भारी असेल तर तुम्हाला 12 क्विंटलपेक्षाही जास्त तुरीचं उत्पादन. सोयाबीनमध्ये मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही जास्त, कारण की आपण एकरी झाडाची संख्या सोयाबीनची कमी ठेवली. जर एकाडेक केलं असतं तर सोयाबीनसुद्धा अजून 2 क्विंटल उत्पादन वाढलं असतं, पण तुरीमध्ये मार खाल्ला असता. आपलं मुख्य पीक तूर आहे म्हणून आपण तुरीवर जास्त लक्ष देणार आहे, तर सोयाबीनला फार एवढं महत्त्व देणार नाही. तर सोयाबीनमधून आपल्या तुरीचा पूर्ण खर्च निघावा आणि बियाणासाठी पुढच्या वर्षीचं राहावं हेच नियोजन आपण ठरवलं आहे. तर तुम्ही असं नियोजन करू शकता. ज्यांना तुरी पिकाबद्दल मार्गदर्शन पाहिजे, अधिक उत्पादन काढायचे, त्यांनी मला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्हाला मी एवढ्या महत्त्वाच्या माहिती नेहमी देत असतो, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.